आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे। पुण्याहून दिल्लीला जाणारं एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान गेल्या 2.5 तासांपासून रखडलंय आणि त्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातलाय। 2.5 तास उलटून देखील त्यांचं सामान अजून चेक इन झालेलं नाही। विमान कधी टेक ऑफ करणार याबद्दल कोणी माहितीही देत नाहीये आणि त्यामुळे प्रवासी आणखीनच संतापले। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, हा अनागोंदी कारभार नेमका का घडलाय? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर एअर इंडिया एक्सप्रेस विमान दिल्लीला टेक ऑफ घेणं जवळपास 6:30 अपेक्षित होतं। हे प्रवासी गेले 2.5 तास एअरपोर्टवर बसून आहेत। त्यांचं जे लगेज आहे ते देखील अजून चेक इन झाले नाहीये। याच्यामध्ये अनेक लोक कामानिमित्ताने दिल्लीला चाललेले आहेत, ज्याच्यामध्ये काही सुप्रीम कोर्टाचे वकील देखील आहेत, त्यांना तिकडे जाऊन केसला थांबायचंय। मात्र अजूनही विमान कधी निघणार याच्याबाबत कुणीही प्रशासन असेल किंबहुना एअर इंडिया एक्सप्रेसचे जे तिथलं स्टाफ आहे ते माहिती देत नाही आणि त्यामुळं पुणे विमानतळावर अशा पद्धतीने या सगळ्या प्रवाशांचं गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय। जर आपण बघितलं तर जवळपास 200 असे हे सगळे प्रवासी आहेत, त्यांना बिलकुल कुठलीही माहिती दिली जात नाहीये कधी विमान येणार, कारण गेले 2.5 ते 3 तास ते बसून आहेत। यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे आणि पुणे विमानतळावर त्यामुळे एकच गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय। प्रवासी सगळे तक्रारी देत आहेत, मात्र कुठलीही उत्तर त्या ठिकाणी त्यांना दिलं जात नाही आणि त्यामुळे हे सगळे प्रवासी आता संतापलेले आहेत आणि त्यामुळेच एअरपोर्टवर अशा पद्धतीने गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।